हॅलो गाय, जय भीम, नमो बुद्धाय. आज आम्ही आलो आहे शामनेर प्रशिक्षण केंद्र इथे भेट देण्यास. माझे 2 मुलं आहेत, त्यांना भंते बनवण्यासाठी 1 मंथसाठी मंक बनवण्यासाठी. तर चला तर आज तुम्हाला थोडी माहिती देते इकडली. इकडं खूप सुंदर परिसर आहे. आम्ही माझा भाऊ वहिनी वगैरे आलो होतो मुलांना सोडण्यासाठी. तर मग चला एक ब्लॉग पण बनवू बोलले. कारण इकडे प्रशिक्षण असं आहे की आपल्या मुलांना जे आपल्या धम्माची माहिती वगैरे मिळते आणि सोबतच की आपल्या धम्माचं ज्ञान पण मिळतं, वंदना वगैरे शिकतात. इथला परिसर पण एकदम खूप चांगला आहे. मी तुम्हाला दाखवते सगळं काही. आता बांधकाम चालू आहे थोडंसं तिकडलं. तर हे भंते होते पय्याबोदी थेरो. इकडे ते थोडंसं माणसं आले होते, तर काम चालू आहे, तर माहिती देत होते. आम्ही चाललो आहे आता तिकडे केंद्राकडे. चला तुम्हाला केंद्राकडे घेऊन जाऊत आपण. हे थायलंडवरून इकडे बुद्धाची मूर्ती आलेली आहे. खूप सुंदर रेखीव काम आहे तिचं. एक आकर्षक मूर्ती आहे. आता काम चालू आहे म्हणून आणखी तिथे स्थापना वगैरे नाही झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे आमच्या वहिनी. आणखी या विहाराचे काम झालेलं नाही आहे, बांधकाम चालू आहे. पुढे विहार खूप सुंदर होणार आहे. तर आपण परत भेट देण्यासाठी येणारच आहोत इकडे. वरती जाऊन थोडंसं भगवान बुद्धाचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर फोटोज वगैरे काढले थोडे त्यांचे. मूर्ती खूप सुंदर आहे, एकदम मनाला आकर्षक करणारी आहे. आता काम जेव्हा होईल तेव्हा आपण बघणारच आहोत याचं. फोटोज वगैरे काढले थोडेसे. वहिनी आम्ही सगळेजण आलो होतो. हे आम्ही डिस्कस थोडंसं मुलाबद्दल करत होतो भंतेजीसोबत. त्यांनी खूप माहिती छान दिली आणि प्रशिक्षण कसं दिलं जातं, कशी ही सर्व काही माहिती आम्हाला देण्यात आली तिकडे. आणि त्यांना बोलून डिस्कस करून खूप चांगलं पण वाटलं. शांती मनाला एक अशी वाटली. हे मोठा मुलगा प्रज्वल, त्याचं केस काढणं चालू होतं. त्यांना मग छोटे भंते बनवायचे आहे 1 मंथसाठी. तर दोघांचे पण थोडा रागावला होता, तो तोंड खराब करत होता. तरी आपल्या याची माहिती मिळणं जरुरी आहे ना त्यांना. हे मोठे भंते आहेत जे त्यांचे केस कापत आहेत. हे नवीन मुलं औरंगाबाद इकडून खूप मोठ्या सिटीमधून मुलं आलेले आहेत. जसं औरंगाबाद, मुंबई अशा वेगवेगळ्या सिटीमधून, पूर्णा वगैरे सिटीमधून मुलं आलेले आहेत 1 मंथसाठी, लाईफ टाईमसाठी भंते बनण्यासाठी. खूप काही छान शिकवलं जातं. ते खूप छान सांगत होते की त्याने लाईफ टाईमसाठी भंते बनण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि ते इथेच राहणार आता. हे लहान्या मुलाचे पण केस ओपन चालू झाले आहे. चला आता यांचे केस तर चालू होतील, काम तर चालू आहे. आपण पुढं फिरून येऊया. तुम्हाला मी इकडे पूर्ण परिसर दाखवते. इथं किती शांती आहे. झाडं खूप आहेत, जसं की प्रत्येक फळाची वगैरे झाडं आहेत. फळाची, फुलाची, आंब्याची. हे चिक्कूचे झाडं आम्ही बघत होतो. बाग इकडली खूप छान आणि एकदम मनाला आकर्षक करणारी प्लेस आहे ही. खूप आवडलं खूप मनाला माझ्या. तर हे आमचे मोठे वहिनी आणि त्यांची दोघी वहिनी आंबे तोडत आहेत. परिसरामध्ये खूप आम्ही फिरलो आहे. मस्त तुम्हाला सगळं काही दाखवते मी. हे पिंपळाचं झाड, काम चालू आहे मागे. तेव्हा आंब्याचे, जांभळाचे झाडं वगैरे. खूप मोठ्या परिसरामध्ये हे आहे प्रशिक्षण केंद्र. मला तर असं वाटते की सगळ्यांनी आपल्या धर्माची हे द्यावी. सगळ्या आपल्या मुलांना वगैरे शिक्षा देणं जरुरी आहे. कारण नाही दिले तर कसं आहे ना, आपल्या धर्माची माहिती होणार नाही त्यांना आणि दुसऱ्या आगाऊ गोष्टीस लेकरं आधी नाही जाणार आपले. परिसर हे खूप मनमोहक आहे. बघून खूप खूप छान वाटत होतं की शांती, एकदम मनाला खूप शांती वाटत होती. आम्ही पूर्ण परिसर फिरतो आहे. हे आमच्या वहिनी आंबे बघत होते. आम्ही भंतेंना भेट दिली. मुलांसाठी फ्रूट वगैरे घेऊन आलो होतो, ते दिलेत त्यांना. फोटोज वगैरे थोडं काढल्या.
भंतेंनी आमच्या चहा बोलले होते, बट उन्हामुळे थोडंसं ऊन खूप आहे म्हणून स्प्राईट वगैरे मागवली होती त्यांनी, ते घेतली आम्ही. हे मुलांचं चालू झालं दीक्षा देणं. आता त्यांना चिवार दिलं वगैरे चालू झालं आहे त्यांचं. खूप चांगल्या पद्धतीने ते दीक्षा देत होते मुलांना. सर्वांनी आपल्या मुलांसाठी हे करणं जरुरीच आहे बघा. कारण बघा, आपल्या धर्माची माहिती दुसरे कोणी देणार नाही. भंते खूप चांगले असतात की आपल्या मुलांना एक चांगलं व्यक्तिमत्व घडवतात. तर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना कमीत कमी 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी तर टाकणं जरुरीच आहे. म्हणून थोडं रागवले होते, बट टाकणं जरुरी मला वाटलं की टाकावं म्हणून मी केलं हे. तर तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता. हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगू शकता तुम्ही मला कमेंटमध्ये. जर तुम्हाला इकडे जायचं असेल तर मी पूर्ण ॲड्रेस पण तुम्हाला याच्यामध्ये हे करू शकते. खुडगावला आहे, नांदेडमध्ये हे खुडगावला आहे प्रशिक्षण केंद्र. तर तुम्हाला इकडे भेट द्यायची असेल तर तुम्ही कधी, आता 19 तारखेला कार्यक्रम तर आहे तिकडे, तर तुम्ही येऊ शकता तिकडे भेट देण्यासाठी. मग आम्ही आता परतलो आहे रिटर्न घरासाठी. माझी तर हेच इच्छा आहे की सगळ्या आपल्या मुलांना आपल्या धर्माची, एवढं बाबासाहेबांनी आपल्या धर्मासाठी केलेलं आहे, तर आपल्या मुलांना ह्या आपल्या धर्माची माहिती मिळावी, बस एवढंच. तर पुढे पण नवीन ब्लॉग आणूत आपण जर कुठे भेट दिली तर वगैरे. तर चला, आपला ब्लॉग आता थोड्या वेळात आता संपून टाकू. हे परिसर वगैरे बघा, खूप मनाला खूप चांगलं वाटलं इकडे जाऊन, खरंच खूप छान. आणि मुलांनाही काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं म्हणून टाकलं आहे मी. तर चला, बाय, जय भीम, नमो बुद्धाय.